अजय अतुल यांना आपण ऐकण्यासाठी उत्सुक झालेला आहात, त्यामुळे मी आपला अधिक सर्वांचा वेळ घेणार नाही. आज ज्यांच्या वाढदिवसासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत ते आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार मान्य सदाशिवरावजी लोखंडे, सौभाग्यवती लोखंडे, मुद्दामून या कार्यक्रमाला सदाशिवरावांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित खासदार श्री श्रीकांतजी शिंदे, आपले सर्वांचे आदरणीय गुरुवर्य हरिभक्तपरायण श्री रामगिरीजी महाराज, आपले आदरणीय गुरुवर्य श्री अरुणनाथ गिरीजी महाराज, आपले दक्षिणेचे खासदार डॉक्टर सुजय, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, आमदार श्री माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, चंद्रशेखरजी कदम, विद्यमान आमदार आता दाखवल्याचे आलेले श्री धामटेजी, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष विठ्ठलरावजी लंगे, बाबूशेठजी टायरवाले, जिल्हाध्यक्ष कमलाकरजी कोते, कैलास बापू, भाऊसाहेब चौधरी, आमचे गुरुवर्य प्राचार्य डागे सर आणि सर्व उपस्थित सदाशिवरावांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, प्रथमतः मी आपल्या सर्वांच्या वतीने खासदार लोखंडे साहेबांना मनपूर्वक शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्याला दीर्घायुष्य लाभ अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करतो. आज मुख्यमंत्री वयश्री योजना आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री नारी शक्ती योजना, मला या दोन्ही योजनेचा शुभारंभ खासदार साहेबांनाच केला. अतिशय नाविन्यपूर्ण अशा या योजनेचा शुभारंभ आपण केल्याबद्दल त्याच्यासाठी मी आपलं अभिनंदन करतो. अनेक वर्ष राजकीय सामाजिक जीवनामध्ये आपण काम करीत आलात. खरं म्हणजे कैलासवासी आशू अडवाणींचं त्यांचा जो प्रभाव आपल्या जीवनावर राहिला, मला वाटतं त्यामुळेच समाजासाठी अतिशय समर्पित भावनेने आपण काम केलं. आपण त्याचा उल्लेख केला, स्वर्गीय प्रमोद महाजन असतील, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे असतील, यांच्या मुशीत आपण वाढला आणि त्या निमित्तानं सामाजिक काम करताना कर्जत जामखेड मतदारसंघात आपण 3 वेळा विधानसभेमध्ये नेतृत्व केलं. सदाशिवरावचा एक स्वभाव आहे की सातत्यानं काम करीत राहणं आणि त्याचाच परिणाम आपल्या शिर्डी मतदारसंघाच्या लोकसभेचं त्या ठिकाणी काम करण्याची त्यांना संधी मिळाली. खरं कामाची आवड असेल तर कोणताही माणूस, कार्यकर्ता सामान्य माणसाच्या पाठबळावर आपलं भविष्य घडू शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे लोखंडे साहेब आहे. आणि त्यामुळे कुठल्या प्रकारचा राजकीय वारसा नाही, पाठीमागे कुठली पार्श्वभूमी नाही, फक्त काम करीत राहणं हा त्यांना मिळाला. जो मी मगाशी म्हटल्याप्रमाणे स्वर्गीय आशू अडवाणींचा जो वसा त्यांना मिळाला आणि आज त्यांनी त्यांच्या कर्तृत्वानं आपण सामान्य माणसासाठी सदैव तयार आहोत, कटिबद्ध आहोत, समर्पित आहोत, हे सदाशिवरावांनी पुण्याचं सिद्ध करून दाखवलंय. हे मित्र मला मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे. खरं म्हणजे सामान्य माणसाचे असणार त्याचे ऋणबंध आहेत, सातत्याने त्याच्यासाठी काम करण्याची त्यांची तयारी आहे. फक्त मला लोखंडे साहेबांना एकच सल्ला द्यायचा आहे की फार घाई करत नका. कारण
तुम्ही घाई करता, नको त्या लोकांचं ऐकत बसता आणि त्याचा परिणाम शेवटी काय होतो, मतमतांतर वाढतं, मतभेद वाढतात, विनाकारण आपल्याबद्दलच्या असणाऱ्या ज्या भावना आहेत त्या चांगल्या पद्धतीनेच खरं समाजापुढे गेल्या पाहिजे. आणि मला वाटतं आता इतक्या वर्षाच्या नंतर त्यांच्यामध्ये बरीच सुधारणा झालेली दिसते, याचा मला विशेष आनंद आहे. मला ज्यावेळी कमलाकर कोते त्यांचे सगळे आमचे भाऊसाहेब पाटील ना मला भेटायला आले की आपण सदाशिवरावांचा 61 साजरी करतोय आपण, तर मला अतिशय बरं वाटलं की आता सदाशिवराव 61 वर्षात पदार्पण केलेलं आहे. त्यांना जुन्या काळामध्ये लोक म्हणायचे साठी बुद्धी नाठी असं म्हणायचे लोक, पण आज 61 वर्षामध्ये पदार्पण करताना मला म्हणे तुम्ही कार्यक्रमाचा अध्यक्ष झाला पाहिजे. आणि मला खरं मनस्वी आनंद झाला सदाशिवराव या कार्यक्रमाला येताना. माझं विमान थोडं उशीर आलं, मुंबईमधून विमान टेक ऑफ करायला थोडी परवानगी उशिरा मिळाली, त्यामुळे तरी मी निश्चय केला होता कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या कार्यक्रमाला जायचं. आणि मला या ठिकाणी येण्याचं भाग्य मिळालं, आपल्याला शुभेच्छा देण्याची संधी मिळाली आणि येणाऱ्या लोकसभेच्या करता सुद्धा खरं म्हणजे आज विश्वनेता आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण काम करतो. आज अनेक योजनेतून सामान्य लोकांना एक आधार देण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांनी केलं. कितीतरी उदाहरणं देता येतील. कोविड पासून तर अनेक येणाऱ्या निर्णयामध्ये सामान्य माणूस केंद्रीभूत त्यांनी मांडून आपल्या देशाचा नियोजनाचं त्या ठिकाणी काम केलं. आज 80% जनतेला मोफत धान्य देण्याचं काम झालं. इथं बसणाऱ्यापैकी जवळ 80% लोकांना आदरणीय मोदी साहेबांच्यामुळे धान्याचा या ठिकाणी मोफत धान्याचा लाभ मिळतो आणि त्याला 5 वर्ष मुदतवाढ दिली. आयुष्यमान भारतामध्ये भारत योजनेमुळे अनेक गरीब माणसाला 5 लाखापर्यंतच्या योजनेचा लाभ मिळाला. आणि आज राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे नेते माननीय देवेंद्रजी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आणि आता अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून आपण एक महत्त्वाचा निर्णय केला की या राज्यातील 12.5 कोटी जनतेला 5 लाखापर्यंत आरोग्य सेवा मोफत करण्याचा आपण निर्णय केला आणि त्याचा लाभ आज सगळ्या राज्यातल्या 12.5 कोटी जनतेला मिळणार आहे. 1 रुपयाची पीक विमा योजना असेल, देशातलं पहिलं उदाहरण आपल्या राज्याचं. आज लाखो शेतकऱ्यांना आपल्या या पीक विम्याचा लाभ होतोय. अशा अनेक योजना केंद्राच्या राज्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पूर्ण करतोय. आणि म्हणून आज आम्ही मंत्रिमंडळाचा आणखीन एक निर्णय आज केला. दुधाचे दर घसरले, मध्यंतरी आपण सहकारी संस्थेच्याच फक्त पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय केलाय. आज मात्र राज्यातील सगळ्या शेतकऱ्यांना खाजगी संस्थेमध्ये दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा 5 रुपये अनुदान देण्याचा आपण निर्णय केला. त्याची आपण अंमलबजावणी आपण आता लगेच करायला 11 तारखेपासून त्याची सुरुवात करतोय. आज 350 कोटी रुपये आम्हाला 1 महिन्यासाठी लागणार आहे. पण जनतेच्या हितापुढे पैशाची सरकार पैशाची चिंता करत नाही. निर्णय करण्याची क्षमता सरकारमध्ये आहे. नाही तर महाविकास आघाडी सरकारमध्ये मागचे 2.5 वर्ष फक्त फेसबुकवर मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्र्यांनी मागच्या 2.5 वर्षामध्ये एकच घोषणा दिली होती, माझं कुटुंब तुमची जबाबदारी. तसं आमच्या सरकारचं नाही आहे. आमच्या सरकारची घोषणा काय आहे, तुमचं कुटुंब आमची जबाबदारी, हे आमच्या सरकारची घोषवाक्य आहे. आणि त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी मिळून आता काम करायचं आहे. मिशन 45 हे येणाऱ्या लोकसभेचा आपला संकल्प आहे. 45 खासदार या राज्यातून दिल्लीला पाठवायचे आहेत आणि भारतीय जनता पक्षाची जी घोषणा आहे आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपकी बार 400 पार ही या सरकारची आपल्या भारतीय जनता पक्षाची घोषणा आहे. आणि ती 400 पार करताना आमचे खासदार त्या ठिकाणी असले पाहिजे. एवढंच संकल्प आपण सगळे आज करूया. पुन्हा एकदा सदाशिवरावांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. त्यांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. खूप खूप शुभेच्छा सदाशिवराव आपल्याला देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.